सरकार देणार 25,000 रुपयाचं अनुदान। माझ्या महाराष्ट्रातील तमाम लोक कलावंत आणि माझ्या भजनी मंडळांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे की भजनी मंडळांना सरकार 25,000 रुपये अनुदान देणार आहे। यासाठी माझ्या महाराष्ट्रातील भजनी मंडळींनी अर्ज करणं आवश्यक आहे। त्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे। नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी। मी हरिभक्तपरायण सतीश महाराज शिंदे पाटील शिवचरित्रकार तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ बनवत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर बघूया आपण की सरकार जे 25,000 रुपयाचं तुम्हाला अनुदान देणार आहे, ती अनुदानाची योजना काय आहे, याच्यासाठी कसा अर्ज करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे, कोण अर्ज करू शकतात, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। 25,000 रुपयाचं तुम्हाला भांडवली अनुदान मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला जे काही साहित्य असेल, वाद्य वगैरे घेण्यासाठी या ठिकाणी हे तुम्हाला मिळणार आहे। टाळ मृदंग असतील, मी नेहमी सांगत असतो की माझ्या पंढरीश पांडुरंगाचं ज्यावेळेस आम्ही कीर्तन भजन करतो, त्या कीर्तन भजनामध्ये नेहमी सांगत असतो की पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग। ते आम्ही ज्यावेळेस भजन गातो त्या भजनी मंडळासाठी हे अनुदान आहे। बघू शकता तुम्ही, बघा एक GR प्रसिद्ध झाला होता सरकारच्या माध्यमातून 11 ऑगस्ट 2025 ला की राज्यातील लोक कलावंतांना अनुदान पॅकेज म्हणजे भजनी मंडळांना भांडवली अनुदान त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तर या ठिकाणी बघा 25,000 रुपयाचं भांडवली अनुदान तुम्हाला मिळणार आहे। महाराष्ट्रातील तब्बल 1800 भजनी मंडळ या ठिकाणी सरकार निवडणार आहे आणि एकदा जर तुम्हाला अनुदान मिळालं तर परत तुम्हाला 3 वर्षांनी परत ते मिळवता येणार आहे। म्हणजे आज जर मिळालं यावर्षी तर परत तिसऱ्या वर्षी तुम्ही ते परत मिळवण्यास तुम्ही पात्र आहात। यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, पण अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमची कोणते भजनी मंडळ महाराष्ट्रातले अर्ज करू शकतात, ती पात्रता काय आहे ते पहिले बघूया। बघा आता लागणारी तुमच्याकडे मुख्य कागदपत्र असणं गरजेचं आहे। ही तुमची पात्रता आहे की कोणते महाराज या ठिकाणी भजनी मंडळ अर्ज करू शकतात। तर बघू शकता तुम्ही, बघा तुमचं जे भजनी मंडळाचं तुम्ही या ठिकाणी अर्ज करणार आहात त्याचं भजनी मंडळाचं नोंदणीकृत प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की बाबा आमचं भजनी मंडळ हे रजिस्टर्ड आहे। दुसरं, तुमच्या याच्या भजनी मंडळामध्ये कमीत कमी 20 सदस्य आपण असणं गरजेचं आहे। गायक म्हणा, वादक म्हणा, ओके, हे तुमच्याकडे 20 लोक असणं गरजेचं आहे। ज्या गावामध्ये तुम्ही कार्यक्रम केले कमीत कमी 50 कार्यक्रमाचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे किंवा या सप्त्यामध्ये या गावामध्ये आम्ही गेलो, तिथं आम्ही भजन केलं, तिथं आम्ही जागर केला, हे तुम्हाला दाखवायचं आहे। किंवा त्या ठिकाणी आम्ही गवळणी भजन जे काय असेल, आपण पंढरीश पांडुरंगाचं माझ्या विठोबारायांचं जे भजन गातो त्याचे कमीत कमी 50 गावचे 50 कार्यक्रमाचे पुरावा तुम्हाला द्यायचे आहेत। अध्यक्ष आणि सचिव यांचं ओळख प्रमाणपत्र म्हणजे आधार कार्ड तुम्हाला द्यायचं आहे, जे तुमच्या भजनी मंडळाचे अध्यक्ष असतील। महिला भजनी मंडळ सुद्धा याला चालते, नाही तर बरंच बघा अनेक आमच्या महिला माता भगिनींचं भजनी मंडळ आहे, त्या सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात। दुसरं बघा, बँक पासबुकची प्रत असणं गरजेचं आहे। तुमच्या संस्थेच्या नावाचं बँक पासबुक किंवा बँक खातं अकाउंट असणं गरजेचं आहे, कारण तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। आणि पासपोर्ट आकाराचे फोटो त्या ठिकाणी अध्यक्ष आणि सचिवाचे द्यायचे आहेत। यासाठी तुम्हाला अर्ज करायचा, बघा अर्जाची तारीख आहे, अर्ज सुरू झालेले आहे तर 23 ऑगस्ट पासून, पहिले महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, 23 ऑगस्ट पासून, आणि शेवटची तारीख आहे 6 सप्टेंबर 2025। म्हणजे आता तुम्ही अर्ज करू शकता 6 सप्टेंबर पर्यंतच माझ्या महाराष्ट्रातील भजनी मंडळींनी अर्ज करायचे आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा, अर्ज कुठे करायचे, तर बघा अर्ज करण्यासाठी महाअनुदान.org.com ही वेबसाईट दिलेली आहे त्यांनी ऑनलाईन जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। आणि 1800 भजनी मंडळांचीच ती निवड करणार आहे, त्याच्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही अर्ज करायचा आहे। अर्ज तुम्हाला समजत नसेल एखाद्या नेट कॅफेवर जा, त्यांना सांगा अर्ज करा। आणि बघा त्या महाअनुदान.org.वर तुम्ही ज्यावेळेस क्लिक करणार त्यावेळेस तुमच्या समोर असेल इकडे विद्यार्थी नोंदणी किंवा संस्था किंवा भजनी मंडळ नोंदणी, तर आपलं भजनी मंडळ संस्था नोंदणीवर करायचं आहे। नवीन नोंदणी करण्यासाठी ते क्लिक करायचं आहे तुम्हाला, आणि क्लिक केल्यानंतर खाली ते संस्था भजनी, तर तुम्हाला नवीन असाल तर पहिले नोंदणी करा, ही सर्व माहिती भरा, आणि ही माहिती भरून सर्व याच्यामध्ये बघा तुम्हाला संस्था, तुमचं विभाग, तुमचं गाव, जिल्हा, कुठून कायमचा पत्ता वगैरे सर्व तुम्हाला भरायचं आहे, लॉग इन करायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे अनुदान प्राप्त त्या ठिकाणी सरकारकडे तुमचा अर्ज गेला की काही दिवसामध्ये सरकारनं तुम्हाला पात्र केलं की तुम्हाला 25,000 रुपये अनुदान मिळणार आहे। सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी माझ्या तमाम महाराष्ट्रातील महाराज लोकांना, भजनी गायक वादक मंडळींना मी विनंती करेल, सर्व वारकरी संप्रदायातील लोकांना विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्व माझ्या भजनी मंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। रामकृष्ण।